अतिशय जोरात फडके। जालन्यात आज सकल ओबीसी आणि भटके विमुक्त महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाला सुरुवात झाली आहे। जालना शहरातल्या गांधी चमन पासून या मोर्चाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचं रूपांतर सभेत होणार आहे। दरम्यान हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला असून या मोर्चामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यासह इतर नेते देखील सहभागी झालेले आहेत। तेथील आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। जालन्यात ओबीसीचा महाएल्गार मोर्चाला सुरुवात झाली। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ओबीसीची महाएल्गार मोर्चाला सुरुवात झाली आहे। हजारोच्या संख्येत ओबीसीचे या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। स्वतः बाळासाहेब आंबेडकर या मोर्चात सहभागी झाले आहेत, त्यासह नवनाथ वाघमारे देखील सहभागी झाले आहेत। आपण जर पाहिलं तर ओबीसी आरक्षणात होत असलेली घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी हा महाएल्गार मोर्चा सुरू आहे आणि गांधी चमन पासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि स्वतः बाळासाहेब आंबेडकर देखील या मोर्चात आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलक घोषणाबाजी करताय। ओबीसी आरक्षणात होत असलेली घुसखोरी थांबवावी यासह इतर मागण्यासाठी हा मोर्चा निघत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचा समारोप होणार आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।